नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मशीन क्लास भाग 2 मध्ये आपण टेपचे सर्व काही टेपविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. इंचाचे भाग ह्याच्याविषयी आपण माहिती करून घेतलेली आहे, म्हणजे टेपविषयी माहिती करून घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साध्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची. साधा ब्लाऊज म्हणजे कसा, 4 टक्स म्हणजे 4 टक्स असलेला. मापं कशी घ्यायची म्हणजे मापं कुठली लागणार आहेत त्याची नावं, म्हणजे 8 ते 9 मापं आहेत, तर ही आपण लिहून घेतलेली आहेत. मापं म्हणजे आपण नावं लिहिलेली आहेत. आता आपण फक्त ह्या व्हिडिओमध्ये नावं पाहणार आहोत. जी साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला काय नाव आहे ते पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर नाव म्हणजे काय, पूर्ण उंची. तर पहा, आपण सगळ्यात अगोदर पाहणार आहोत पूर्ण उंची. तर 4 टक्ससाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय लागते, पूर्ण उंची लागते. तर ती शोल्डरपासून तर कमरेपर्यंत घ्यायची असते. आणि नंतर मग छाती घेर लागतो, पूर्ण छातीचा घेर लागतो. मग त्यानंतर मग कंबर घेर, पूर्ण कमरेचा गोल घेर. बाही उंची तर ती आहे, तर ती खांद्यापासून इथं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो. खांद्यापासून आपण आपल्याला 5 इंच, 10 इंच किंवा 21 इंच किती लागते तेवढी घेऊ शकतो. बाही उंची झाल्यानंतर आपण दंड घेर घेऊ शकतो. दंड घेर घ्यायचा आहे म्हणजे बाही उंचीनंतर. त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे, मग पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा हा शोल्डरपासून तरी जिथं 6, 4, 5 असा असू शकतो. आणि मागचा गळा आपण आपल्या आवडीप्रमाणे किंवा गिरायकाच्या आवडीनुसारही घेऊ शकतो. शोल्डर घ्यायचा आहे आणि मोंडाही घ्यायचा आहे. तर पहा, 4 टक्ससाठी ही मापे लागतात. तर शक्यतो काही ज्या लेडीज आहेत तर त्या 4 टक्सचे ब्लाऊज घालत नाही. पण पहिल्या ज्या बायका होत्या तर त्या पहिले 4 टक्स घालायच्या. आपल्या मावश्या किंवा आज्या ह्या 4 टक्स ब्लाऊज घालायच्या. त्याच्या अगोदर तर चोळीचे खण होते, तर ते चोळी घालायच्या अगोदर. त्याच्यानंतर 4 टक्स ब्लाऊज आले. तर आत्ता ही नवीन 4 टक्सची फॅशन आलेली आहे. तर 4 टक्सचे ब्लाऊज घालतात किंवा मग प्रिन्सेस कटचे ब्लाऊजही घालतात. तर आता माझ्याकडे ज्या नवीन कस्टमर येतात तर 30-40 किंवा अशा वयाच्या असतात, तर त्यासुद्धा 4 टक्स ब्लाऊज घालतात. कारण 4 टक्सची शिलाई कमी असते आणि प्रिन्सेस कटची जास्त शिलाई, त्याच्यामुळे 4 टक्सही ब्लाऊज घालतात. आणि 4 टक्स हा खूप छान पद्धतीने बसतो, फिनिशिंगही खूप छान येते 4 टक्सची. तर तसं काही नाही, आपल्या आवडीप्रमाणे कुणीही 4 टक्सचा ब्लाऊज घालू शकतो. तर पहा, अगोदर पहिल्याही लेडीज घालायच्या अगोदरच्या आणि आत्ताच्याही घालतात, तर खूप मागणी आहे. कारण कटोरी ब्लाऊज हा व्यवस्थित वाटत नाही, बऱ्याचशा लेडीजला आवडत नाही, त्याच्यामुळे 4 टक्सही ब्लाऊज घालतात. हे पण एक कारण असू शकतं. आणि कोणी प्रिन्सेस घालतं, तर कटोरी ब्लाऊजपेक्षा 4 टक्सलाही खूप आत्ताच्या ह्याच्यामध्ये मागणी आहे. तर आपण सगळ्यात अगोदर आधी 4 टक्सचं ब्लाऊज पाहणार आहोत. तर 4 टक्ससाठी लागणारी ही जी मापे आहेत तर ती तुम्ही लिहून घ्या. ज्या नवीन महिला असतील, माझ्या मैत्रिणी असतील, तर त्या नवीन शिकत असतील तर नक्की हा व्हिडिओ पहा. तर ह्याच्यामध्ये मी एकदम बारीक टिप्स वगैरे सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि करणारे आहे. तर तुम्ही नक्की जॉईंट व्हा, माझे व्हिडिओ नक्की पहा, शेअर करा. तर ह्याच्यामध्ये असं काही नसतं की आपल्याला शिक्षण वगैरे काही लागतं. तर तुम्ही जर कमी शिकलेले असाल 7वी 8वीच्या किंवा 4थी शिकलेल्या असाल तरीही तुम्हीसुद्धा माझ्या क्लासमध्ये जॉईंट व्हा आणि हा व्हिडिओ नक्की पहा, शेअर करा. तरी तुम्हाला ब्लाऊज खूप छान पद्धतीने शिवता येईल. फक्त व्यवस्थित व्हिडिओ मध्येच बंद करू नका, व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहूनच मग हे सर्व काही लिहून घेत चला. मी जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे, नावं वगैरे लिहून दिलेली आहेत, साध्या ब्लाऊजसाठी लागणारी मापे वगैरे लिहून दिलेली आहेत ते. तर कमेंटही करा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी राहील. शेअर करा नक्की. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.